श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। महाराणींना आणि राजकुमारांना प्रणाम। सभा सोडून तुम्ही इथे कसे? महाराणी, महर्षी विश्वामित्र आले आहेत। महाराजांना सांगा, ब्रह्म ऋषींचे आदरातिथ्य करा, आम्ही लगेच येत आहोत। परंतु ब्रह्मऋषी विश्वामित्र आता प्रस्थान करत आहेत। अचानक आलेत आणि त्वरितच निघाले? ब्रह्मऋषी विश्वामित्र यांनी राक्षसांपासून त्यांच्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी महाराजांकडे रघुनंदन रामाची मागणी केली होती। आणि महाराजांनी अनुमती दिली। राक्षसांपासून रक्षणासाठी, अर्थात युद्ध। आणि महाराजांनी अनुमती दिली? नाही, आम्ही रामास जाऊ देणार नाही। महाराजांना जाऊन सांगा, राम येणार नाही। माता, आत्ताच तर आलायस राम आणि लगेच निघून जाणार? नाही, तू नाही जाऊ शकत राम। माता, ऋषी मुनींचा अनादर केला जात नाही आणि पिताश्रींनी दिलेल्या वचनाचं काय होणार? आम्ही त्यांचे वचन असत्य ठरू देऊ शकत नाही। पिताश्री रघुकुलाचे भूषण आहेत, त्यांनी त्यांचे वचन भंग करावे असा विचारही आमच्या मनात येऊ शकत नाही। आम्हास आज्ञा द्या माता। लक्ष्मण, तू सुद्धा तुझ्या भ्राता रामासोबत जा आणि त्याच्यासोबत सावलीसारखा राहा। जशी आज्ञा माता। राम, आता मला भरतच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू करायला हवीये, कारण जे काम ब्रह्मऋषी विश्वामित्र करू शकले नाही, ते काम हा राम कसा करू शकेल? राम तर अजून बालक आहे। राम परत येऊच शकणार नाही, नाही येणार परत राम। ये राम।
राम, तुला ब्रह्मर्षींसोबत जायचं आहे. जशी तुमची आज्ञा. पिताश्री, जर तुमची अनुमती असेल तर मलाही भ्राता रामांसोबत जायचं आहे. राम, लक्ष्मण, आतापासून ब्रह्मर्षी विश्वामित्र तुमचे गुरु आहेत, माता पिता आहेत. यांची सेवा करणं, यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणं तुम्हा दोघांचं परम कर्तव्य आहे. राम, लक्ष्मण, तुम्ही दोघे माझ्याबरोबर सिद्धायंतावर जात आहात, जिथे मी यज्ञ करत आहे. जशी आज्ञा गुरुश्रेष्ठ. कल्याण हो. आशीर्वाद द्या माता. विजयी भव राम. भरत, हार कर दशरथ हुए अधीर, दशरथ हुए अधीर. कौसल्या,
कठोर मनाचे आहात तुम्ही महाराज. आत्ताच आमचे पुत्र गुरुकुलातून परतले होते. अजून तर आम्ही त्यांना मनसोक्त बघितलं सुद्धा नाही. महाराज, आम्ही बोललोही नाही, त्यांचे लाडही केले नाहीत. आणि तुम्ही त्यांना राक्षसांसोबत युद्ध करण्यासाठी पाठवून दिलात. का महाराज, तुम्हाला आमच्या मातृत्वाची किंचितही काळजी नाही वाटली? असं नाहीये कौसल्या. मी हतबल होतो. हतबल का? कदाचित तुम्ही हे तर नाही विसरलात ना की तुम्ही महाराज दशरथ आहात अयोध्या नरेश. राजा आहे म्हणूनच तर हतबल होतो मी. तुम्हा तिघींना काय वाटतं की रामाला पाठवायचा निर्णय मी आनंदाने घेतला? नाही महाराणी, नाही. मी तर रघुकुलाच्या मर्यादेत बांधला गेलो होतो. ना कोणाला दिलेलं वचन तोडता येत होतं आणि ना ब्रह्मर्षींचा अनादर करायचं साहस होतं माझ्यामध्ये. कौसल्या, राजाची कर्तव्य काय आहेत आणि वेळोवेळी त्याला किती बलिदानं द्यावी लागतात हे फक्त एका राजालाच माहीत असतं. महाराज, त्यांना ब्रह्म ऋषींना सुपूर्द करण्यापूर्वी केवळ एकदा आमच्याबद्दल विचार केला असता महाराज. महाराज, महर्षी विश्वामित्र तर एक वैरागी आहेत. त्यांची ना पत्नी, ना मुलं, ना कुटुंब. आमच्या हृदयाची व्याकुळता त्यांना कशी कळेल? महाराणी, महर्षी विश्वामित्रांसारख्या महात्म्यांसाठी संपूर्ण विश्वच त्यांचं कुटुंब असतं. ते जे काही करतात ते विश्वाच्या भल्यासाठी करतात. आणि माझ्या रामावर तर त्यांनी विशेष अनुग्रह केला आहे. गुरुदेव वशिष्ठांच्या अनुसार ऋषीश्रेष्ठ विश्वामित्र विश्वाच्या आणि रामाच्या कल्याणासाठीच त्याला सोबत घेऊन गेले आहेत. आपल्या मनाची निराशा त्यागून टाका महाराण्यांनो. आम्ही परमपिता परमेश्वराला प्रार्थना करू की आपले राम लक्ष्मण लवकरात लवकर आपल्याकडे परतावेत. महाराज, आम्हास असे वाटते की आमच्या नशिबात केवळ प्रतीक्षाच लिहिली आहे. राम, लक्ष्मण, ही आहे पतित पावन पापनाशिनी गंगा नदी. यांचा आशीर्वाद घ्या. राम, लक्ष्मण, ही आहे पतित पावन पापनाशिनी गंगा नदी. यांचा आशीर्वाद घ्या. जय गंगे हर हर गंगे, जय गंगा माई तोरी जय गंगा माई, जय गंगा माई तोरी जय गंगा माई. इस धरती को स्वर्ग
स्वर्ग छोड़ तू धरती पे आई, जय गंगा माई तोरी जय गंगा माई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। राम, गंगाचे यश तीनही लोकात व्याप्त आहे आणि तिला धर्तीवर आणण्याचे श्रेय तुझ्या पूर्वजांना प्राप्त आहे. राजा सगर के मन में ये आया, साम्राज्य अब जाए बढ़ाया। अश्वमेध यज्ञ करवा के चहुदिश विजय को अश्व पठाया। चौदिश विजय को अश्व पठाया। 60 सहस्त्र सगर पुत्रों ने, 60 सहस्त्र सगर पुत्रों ने अश्व की रक्षा को सेना बनाई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। जिथे जिथे अश्वमेध यज्ञाचा अश्व पोहोचला तिथे तिथे राजांनी महाराजा सागरची अधीनता स्वीकार केली आणि मग एके दिवशी सगर सुतों को नींद में पाके अश्व को ले गया इंद्र चुरा के। कपिल मुनि जहाँ तप करते थे अश्व को बांधा वहाँ ले जाके। अश्व को बांधा वहाँ ले जाके। सगर सुतों ने यज्ञ की प्रिय निधि, सगर सुतों ने यज्ञ की प्रिय निधि पृथ्वी पे खोई पाताल में पाई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। अश्वाला पाहून राजकुमार जिथे आनंदी झाले तिथेच ऋषींवर संशय घेत अत्यंत क्रोधित झाले. ऋषिवर का उपहास किया, उपहास किया। चोर कहा और त्रास दिया, और त्रास दिया। मुनिवर की क्रोधाग्नि में जल के, मुनिवर की क्रोधाग्नि में जल के भस्म हो गए सारे भाई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। ना यज्ञही पूर्ण झाला ना पुत्रही परतले. आता त्यांच्या शोधात जाणार तर जाणार कोण? अंशुमान दुख लेके सगर का खोए जनों की खोज में निकला। लेकर अश्व अयोध्या लौटा, कुल का उजड़ा भाग्य न बदला। कुल का उजड़ा भाग्य न बदला। गंगा को धरती पे लाना होगा, गंगा को धरती पे लाना होगा। मुक्ति की युक्ति कपिल ने बताई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। राजा अंशुमान आणि दिलीप यांनी गंगेला प्रसन्न करण्यासाठी कठीण तपस्या केली, परंतु कोणाच्याच साधनेचा शुभ परिणाम नाही निघाला. तप करते तीन पीढ़ियाँ खोई। तप करते तीन पीढ़ियाँ खोई। तप से भगीरथ के प्रसन्न हो, तप से भगीरथ के प्रसन्न हो। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई। हे भागीरथ, मी अवश्य येईन, परंतु माझा वेग धारण करण्याकरिता तुम्हाला महादेवांना प्रसन्न करावं लागेल. जय भोले
मोरी सुन लो पुकार, सहन करो गंगा मैया का भार, वेगवती गंगा की धारा, वेगवती गंगा की धारा, शिव ने जटाओं में बंदिनी बनाई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई, जय गंगा माई तोरी जय गंगा माई। महादेवानी गंगेला हिंद महासागरात सोडलं आणि तिने आपला प्रवास हिमालयाच्या उत्तुंग शिखरापासून सुरू केला. चल दे रे गंगा भगीरथ के पीछे, खींचे भगीरथ को पितरों की भस्मी, गंगा को सागर खींचे। चल दे गंगा भगीरथ के पीछे, कर उद्धार सगर पुत्रों का, कर उद्धार सगर पुत्रों का, गंगा स्वयं सागर में समाई। जय गंगा माई तोरी जय गंगा माई, जय गंगा माई तोरी जय गंगा माई। आम्हा भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे ही गंगा. आम्ही तिला पूजतो, तिचा आदर करतो आणि बोलतो, जब तक धरती है गंगा रहेगी, कल 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 की कहानी कहेगी। पतित पावनी पापनाशिनी मुक्तिदायिनी युग युग बहेगी, मुक्तिदायिनी युग युग बहेगी। पतित पावनी पापनाशिनी मुक्तिदायिनी हर हर गंगे, पतित पावनी पापनाशिनी मुक्तिदायिनी हर हर गंगे, पतित पावनी पापनाशिनी मुक्तिदायिनी हर हर गंगे। राम भागीरथ गंगेस पृथ्वीवर घेऊन आले होते. तिन्ही लोकातून ती वाहते, म्हणूनच तिला त्रिपदगामिनी असे म्हणतात. या गोष्टीचा काय अर्थ आहे? गुरुश्रेष्ठ, कठोर तपस्या, कठोर प्रयास आणि प्रयत्न केल्याने मनुष्य ईश्वरासही पृथ्वीवर येण्यासाठी विवश करू शकतो. हेच या गोष्टीचं तात्पर्य आहे गुरुश्रेष्ठ. तू बरोबर बोललास राम. मानवाने जर तपस्या केली तर तो ईश्वर तुल्य होऊ शकतो. तुला देखील भागीरथींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुरुषोत्तम बनायचं आहे. मानवाच्या मर्यादेत राहून मर्यादा पुरुषोत्तम बनायचं आहे.